The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. डायबिटिक हा आपलं शरीर जे आहे ते आतून पोखरत जात असतो. तर डोळ्यांसाठी मधुमेह हा कितपत धोकादायक आहे? अनकंट्रोल राहिली तर मग मात्र डोळ्यावर त्याचे एक एक परिणाम हे दिसायला लागतात आणि मग तुमचा त्याच्या दृष्टीवरती पण परिणाम आपल्याला दिसायला लागतो. आपली जी दृष्टी कमी होते, आपल्या दोन प्रकारच्या दृष्टी आपण बघतो. एक तर आपल्याला समोरची विजन आहे आणि जी दृष्टी आहे ज्याला आपण एक फील्ड ऑफ विजन म्हणतो, की आपली जी समोरची जी कडेची पूर्ण जे फील्ड ऑफ विजन आहे ती ग्लॉकोमा मध्ये सुरुवातीला कडेची दृष्टी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि ती कमी झालेली दृष्टी ही आपल्या पटकन लक्षात येत नाही. जी दृष्टी आपली कमी झाली ती आपण परत रिगेन नाही करू शकत, इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला डोळ्याचं प्रेशर जे आहे डोळे तपासायला डोळ्याचं प्रेशर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. Hello friends, the Voice Vista Media House by Pooja Prasoon present a podcast series titled as डोळ्यांवर बोलू काही. आजच्या कॅन्डिड पॉडकास्टचा विषय आहे डायबिटीज अँड आय, सोबतच ग्लुकोमा अ सायलेंट किलर. मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत आज एक डायबेटिक कॅपिटल झालेला आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये डायबिटीज रुग्ण हा आपल्याला एक नाही तर दोन आढळत असतो आणि मधुमेह तसंच डोळे आणि काचबिंदू या गंभीर आजाराबद्दल आपण सगळेच जण जागरूक झालेलो आहोत. योग्य व्यवस्थापन न केल्यास पेशंटची दृष्टी ही कमी होऊ शकते, तसंच काही पेशंटला दृष्टी देखील गमवावी लागते. आणि याच आपल्या सगळ्या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर अभिजित रामोळे. अभिजित रामोळे सर हे गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे नेत्रचिकित्सा या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील डोळ्यांच्या सर्व सुविधा असलेलं एकमेव आरोग्य दालन म्हणजे रामोळे आय हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं आहे आणि म्हणूनच डोळे म्हटलं की रामोळे असा दृढ विश्वास आपल्या सगळ्यांचाच निर्माण झालेला आहे. तेव्हा डॉक्टर अभिजित रामोळे यांना आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूयात. वेलकम सर. थँक्यू मॅडम. येस सर, मागच्या पॉडकास्ट सिरीज मधून तुम्ही छान अशा सगळ्या शंकांचं निरसन आमचं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल भरपूर प्रतिसाद सुद्धा आम्हाला आलेला आहे. आणि ह्या शंकांचं निरसन करत असताना पुन्हा एक दोन असे प्रश्न उठतात सगळ्यांच्याच मनामध्ये की डायबिटिक हा आपलं शरीर जे आहे ते आतून पोखरत जात असतो. तर डोळ्यांसाठी मधुमेह हा कितपत धोकादायक आहे? हो, मधुमेह जे आहे तो आपल्या संपूर्ण शरीरावरच परिणाम करतो, पण डोळ्यांवर त्याचा विशेष परिणाम होतो. तुम्ही जसं म्हणाल की डायबिटीसमुळे आपली दृष्टी जाऊ शकते. हो, डायबिटीस जर अनकंट्रोल राहिला आणि त्याचे जर डोळ्यावर परिणाम झाले तर आपण डायबिटीस रेटिनोपॅथी म्हणतो. त्याचा जर आपण वेळेत उपचार जर नाही केले तर आपली दृष्टी जाऊ शकते. तर डायबिटीस त्यांचा अनकंट्रोल आहे. म्हणजे डायबिटीस झाला की लगेच डोळ्यावर परिणाम होतात का? तर नाही. आमच्याकडे खूप असे पेशंट्स येतात की जे आम्हाला सांगतात की जेव्हा मी विचारतो पेशंटला की तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, आम्ही शुगर लेवल चेक करतो. शुगर ही जास्त असते, पण पेशंट म्हणतो की मला काहीच त्रास होत नाहीये. आणि त्यावेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटला त्याचे काही सिम्पटम्स जाणवत नसतात. पण जसा कालावधी जातो, काही वर्ष जातात, 5-7 वर्षानंतर जर तुमचा शुगर जे आहे ती अनकंट्रोल राहिली तर मग मात्र डोळ्यावर त्याचे एक एक परिणाम हे दिसायला लागतात आणि मग तुमचा त्याच्या दृष्टीवरती पण परिणाम आपल्याला दिसायला लागतो. ओके सर, आता माझ्या घरातलाच तुम्हाला अनुभव सांगते. माझ्या सासूबाईंना गेले 20 वर्ष झाले डायबेटिक आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं होतं की त्यांना डाव्या डोळ्याने दिसत नव्हतं आणि मग सगळा परिणाम जो आहे तो डायबिटीसच्या माध्यमातून झालेला असावा असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं. तर मग डायबेटिक रेटिनोपॅथी ही जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट आम्हाला त्यांनी घ्यायला लावलेली होती. तर तुम्हाला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की डायबेटिक रेटिनोपॅथी याची लक्षणं कुठली कुठली आहे? हो, आता डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे नक्की काय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. डायबेटिक रेटिनोपॅथी मध्ये
तर डोळ्याचं जे दृष्टीपटल रेटिना आहे त्या रेटिनावरती सूज येते ओके. आणि रेटिनावरती छोटे छोटे ब्लिडिंगचे स्पॉट्स यायला लागतात बर. आणि कालांतराने त्याच्यावरती मोठे ब्लिडिंग पण होतात. एकदा रेटिनाला सूज आली की आपली जी दृष्टी जी आहे ती दृष्टी अंधुक होते किंवा आपल्याला जे दिसतंय ते थोडं वेडवाकडं दिसायला लागतं. आणि जर मध्ये आपल्याला त्याच्यावर जर ब्लिडिंग झाले ज्याला आपण विट्रियस हेमरेज किंवा रेटिनल हेमरेज म्हणतो असं काही झालं तर मग आपली दृष्टी ही अधिकच अंधुक होते किंवा आपल्याला दिसायचं बंद होतं. तर असं जर आपल्या डोळ्यावरती जर डायबिटीसचे परिणाम जर झाले तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डायबिटीसचा डोळ्यावर काय परिणाम झाला आहे याचं अचूक निदान करणं गरजेचं आहे. जे डायबिटीसचं निदान केलं जातं त्याच्यामध्ये आम्ही डोळ्याची ओसीटी म्हणून एक टेस्ट आहे की डोळ्याचं मॅक्युला म्हणून जो सेंट्रल पार्ट आहे त्याला सूज आहे की नाही टेस्ट करतो आणि इतरही टेस्ट करतो डोळ्याचं आणि फंडोस्कोपी जे आम्ही डायरेक्टली रेटिना व्हिज्युअलाइज करतो त्या टेस्ट करतो. त्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर डोळ्याचा जो रेटिना आहे त्याची पडद्याची काय स्थिती आहे ती स्थिती बघितली जाते आणि त्यानुसार ठरवलं जातं की काय करायचं. ओके. मला तेच विचारायचं होतं सर की डायबेटिक रेटिनोपॅथी या म्हणजे रामोळे हॉस्पिटलमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी याच्यावर काय उपचार पद्धती केली जाते? हो, तर आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी उपचार पद्धती आहे ती लेझर उपचार पद्धती. डायबेटिक रेटिनोपॅथी डेव्हलप झाल्यानंतर पीआरपी लेझर असं म्हणून एक ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण पॅन रेटिनल फोटोकोॲग्युलेशन करतो. ही जी लेझर पद्धती आहे ही लेझर हे 2 ते 3 सिटिंग मध्ये पेशंटचं केलं जातं आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा लेझर करतो. लेझर केल्यामुळे काय घडतं तो जो रक्त पुरवठा हा डोळ्याच्या रेटिनाच्या पेरिफेरीला होत असतो. रक्त पुरवठा तिकडनं जो आहे तो आपण डोळ्याच्या मध्यभागी जे आहे तिथे कॉन्सन्ट्रेट करतो. तिथे ऑक्सिजनचा पुरवठा हा वाढवतो. त्याच्यामुळे आपल्याला रेटिनोपॅथी ही कंट्रोल व्हायला मदत होते. हे झाल्यानंतर डोळ्यामध्ये काही अँटी व्हेजफ म्हणून नवीन इंजेक्शन आपण डोळ्याच्या आतमध्ये देतो ज्याला विट्रियस कॅव्हिटी असते पण ते औषधं जे आहेत ते इंजेक्शनद्वारे दिले जातात. त्याच्यामुळे डोळ्याला आलेली सूज जी आहे ती कमी होते. डोळ्याच्या रेटिनावरती ज्या नवीन रक्तवाहिन्या ज्या वाढतात त्या फ्रजाईल असतात आणि त्याच्यातून ब्लिडिंग होतं. त्या रक्तवाहिन्या त्याच्यातून ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतात आणि डोळ्याची सूज कमी व्हायला लागतात. ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आपण करतो त्याच्या बरोबरच पेशंटनी मात्र त्यांची ब्लड शुगर लेवल जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आपण किती जरी ट्रीटमेंट केलं आणि जर शुगर तुमची जर वाढत असेल फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये होत असतील तर ह्या ट्रीटमेंट आणि त्याचे रिझल्ट आपल्याला हे थोडेसे डिफिकल्ट होतात. त्याच्यामुळे तुमची ब्लड शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये पाहिजे आणि आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंट करून तुमची दृष्टी आहे ती वाचवू शकतो. तुमची जी काही आत्ताची दृष्टी आहे ती आपण टिकवून ठेवू शकतो. क्या बात आहे. मला प्रश्न विचारण्यापाठीमागचं कारण हेच होतं सर की गेल्या 20 ते 22 वर्षांपासून आपण नेत्रदानामध्ये ही सेवा देत आहेत, नेत्रचिकित्सा आपण करत आहात आणि मित्रमैत्रिणींना मला हेच सांगायचं आहे की डोळ्यांच्या कुठल्याही आजारावर, डोळ्यांच्या कुठल्याही उपचार पद्धतीवर एकमेव उत्तर देणारं हॉस्पिटल म्हणजे रामोळे आय हॉस्पिटल. अर्थातच डोळे म्हटले की रामोळे हे समीकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सरांनी त्या माध्यमातून किती छान पद्धतीने उपचार पद्धती केली जाते. म्हणजे सर तुम्ही सांगितलं तसं ब्लड शुगरची टेस्ट करून म्हणजे स्टेप वाईज आपण जाऊन नंतर त्या रुग्णावर शस्त्रक्रिया जी आपण करतो त्या माध्यमातून एकमेव असं सुयोग्य दालन जिथे सगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात ते म्हणजे अर्थातच डोळे म्हटलं की रामोळे. सर मला पुढे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल या गंभीर आजाराबद्दल जेव्हा उपचार आपण घ्यायला जातो तेव्हा तो फार उशिरा घेतला जातो तर त्याच्या सुरुवातीची जी काही आजार होण्याची जी लक्षणं आहेत त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपल्याला मोतीबिंदू माहिती आहे पण काचबिंदू बद्दल विशेष माहिती नाही. काचबिंदू मध्ये काय होतं की डोळ्याचं आपलं जे प्रेशर आहे ते प्रेशर वाढतं. जसं आपलं ब्लड प्रेशर आहे त्याचं एक विशिष्ट दाब आहे त्याप्रमाणे आपल्या डोळ्याचं पण प्रेशर आहे. साधारणपणे 16 ते 18 mmHg एवढं हे प्रेशर हे नॉर्मली असतं. पण काही कारणामुळे जसं आपण मगाशी म्हटलं की डायबिटीस व इतरही काही कारण ज्याच्यामुळे ते डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि हे एकदा प्रेशर वाढलं की आपली जी ऑप्टिक नर्व आहे तिची झीज होते. ती हळूहळू ऑप्टिक नर्व जी आहे ती झीज होऊन डिजनरेट व्हायला लागते आणि मग आपल्या दृष्टीवर परिणाम व्हायला लागतो. तुम्ही मगाशी जसं म्हटलं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हा आजार जो आहे आपल्या लक्षात येत नाही कारण
आपली जी दृष्टी कमी होते, आपल्याला दोन प्रकारच्या दृष्टी आपण बघतो. एक तर आपल्याला समोरची विजन आहे आणि जी दृष्टी आहे ज्याला आपण एक फील्ड ऑफ विजन म्हणतो, की आपली जी समोरची जी कडेची पूर्ण जे फील्ड ऑफ विजन आहे ती ग्लॉकोमामध्ये सुरुवातीला कडेची दृष्टी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि ती कमी झालेली दृष्टी ही आपल्या पटकन लक्षात येत नाही. जेव्हा आपल्याला अगदी कमी दिसायला लागतं, आपली दृष्टी ही अगदी खूप सीमित होते, त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला लागतं की आपल्याला साईडचं दिसत नाहीये आणि आपण त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला त्याचं निदान होतं की आपल्याला काचबिंदू आहे आणि काचबिंदू आपली कमी झाली आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा काचबिंदूचा एक भाग असतो की आपण जी दृष्टी आपली कमी झाली ती आपण परत रिगेन नाही करू शकत, इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला डोळ्याचं प्रेशर जे आहे जेव्हा आपण प्रत्येक वेळेला डोळे तपासायला जातो त्यावेळेला डोळ्याचं प्रेशर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. अच्छा सर, मग हे काचबिंदू कशामुळे होतो, त्याची कारण काय आणि मग त्याच्यावर उपचार पण काय? काचबिंदू होण्याची कारण ही खूप आहेत. अगदी जन्मता लहान मुलांना पण काही कारणामुळे काचबिंदू असू शकतो. अरे बापरे. त्याच्यानंतर एल्डरली लोकांमध्ये काचबिंदूचं प्रमाण हे जास्त आहे. डायबिटीस सारखे आजार, त्याच्यानंतर डोळ्याच्या काचबिंदूच्या म्हणजे साधारण काय होतं सर, की आता तुम्ही जसं म्हटलात की सुरुवातीला जेव्हा आपल्या बाजूची दृष्टी जाते तेव्हा आपल्याला ते कळत नाहीये, पण नंतर मग हळूहळू जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं ते तोपर्यंत तो आजार, ती दृष्टी जी आहे परत मिळवता येत नाही असं तुम्ही आता सांगितलं. तर त्या माध्यमातून मग आपण जर पेशंटला लवकर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्या माध्यमातले उपचार अर्थातच रामोळे आय हॉस्पिटलमध्ये जे अतिशय सुयोग्य पद्धतीने केले जातात त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता जेव्हा आपण काचबिंदू म्हणतो तर काचबिंदूचे जेव्हा आम्ही उपचार करतो तर काचबिंदूचे पहिल्यांदा आम्ही लोकांना डोळ्याचे काही ड्रॉप्स असतात, मेडिसिन्स आहेत, ते आपण मेडिसिन्स देतो, ड्रॉप्स देतो, ड्रॉप्स डायमॉक्स सारखे काही टॅबलेट्स मिळतात, ते टॅबलेट्स मिळतो आणि डोळ्याचं प्रेशर कमी करतो. जर ड्रॉप्स वापरून तुमचं जर प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहत असेल तर तुम्ही दीर्घकाळ ड्रॉप्स हे वापरू शकता. ओके. आणि जर ड्रॉप्स वापरून पण तुमचं डोळ्याचं प्रेशरचं कंट्रोलमध्ये राहत नसेल तर मग ट्रॅबेक्युलेक्टॉमी नावाची एक सर्जरी असते, ती आपण सर्जरी परफॉर्म करतो आणि ते डोळ्याचं प्रेशर जे आहे कंट्रोलमध्ये, आणि ते प्रेशर कंट्रोलमध्ये आलं की आपली जी नस जी आहे तिची झीज होते, ती झीज होत नाही आणि आपण आपली दृष्टी जी आहे ती टिकवून ठेवू शकतो. सर, मधुमेह आणि काचबिंदू म्हणजे मधुमेह आपल्या शरीराला आतून पोखरत जातो पण तो डोळ्यांवर जास्त लवकर परिणाम करतो. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर डायबेटिक असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही जेव्हा काचबिंदू त्यांना होतो त्याच्यासाठी खास असा सल्ला कुठला द्याल? सगळ्यात महत्वाचं की डायबिटीस मध्ये आपल्याला शुगर कंट्रोल करणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की जसं आपण 40 म्हटलं की आपण शुगर चेक करतो, आपण ब्लड प्रेशर चेक करतो, तसंच आपल्याला डोळ्याचं प्रेशरही चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही जेव्हा त्याची दृष्टी चेक करतो त्यावेळेला प्रत्येक पेशंट अगदी लहान मुलांपासून तर मध्यम वयीपासून तर अगदी सिनियर सिटीजन पर्यंत आम्ही प्रत्येकाचं प्रेशर चेक करतो. आणि ही प्रिव्हेंटिव्ह स्टेज आहे. अगदी आपल्याला सुरुवातीच्या अगदी स्टेजमध्ये जर आपल्याला काचबिंदूचं जर निदान करायचं आहे तर आपल्याला प्रेशर चेक करणं हे गरजेचं आहे. तर आमच्याकडे पेशंट आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण चेकअप करतो, ऑप्टिक नर्व्ह आहे ते चेकअप करतो. त्याच्यामुळे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये पण आपल्याला काचबिंदूचं निदान करणं हे शक्य होतं. ओके. मित्रमैत्रिणींनो, खरं तर सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे. खरं तर काचबिंदू म्हणा किंवा मोतीबिंदू किंवा सरांनी ज्या शस्त्रक्रिया सांगितलेल्या आहेत या सगळ्या शस्त्रक्रियांवर एकमेव उपाय म्हणजे अर्थातच नाशिकचं रामोळे आय हॉस्पिटल. डोळे म्हटले की रामोळे. या रामोळे आय हॉस्पिटलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या नेत्रांच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या भरून निघणाऱ्या आहेत आणि म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा संवाद साधला तो डॉक्टर अभिजित रामोळे सरांशी आणि सरांनी त्यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर दिलेली आहेत. सर, आमच्या ज्ञानामध्ये तुम्ही छान भर पाडली आहे आणि ज्यांना कोणाला डोळ्यांचे विकार असतील किंवा कस्टमाइज लेन्स करून घ्यायचे असतील किंवा काचबिंदू या सगळ्या शस्त्रक्रियांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे अर्थातच नाशिकचं रामोळे आय हॉस्पिटल. डोळे म्हटलं की रामोळे. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है
द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।